न्यूरोटिपिकल आणि न्यूरो डायव्हर्जंट हे मुलांमधले जे दोन प्रकार आहेत हे समजून घेणं फार महत्वाचं आहे आणि अवघड पण असतं कधी कधी. माझ्या घरी वेन आय वॉज ग्रोईंग अप, आम्ही भाऊ बहीण, माझा धाकटा भाऊ आणि मी न्यूरोटिपिकल म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये, शाळेमध्ये गुड गर्ल सिंड्रोम जो असतो ना तशी मी. आणि माझा भाऊ कायम बॅड बॉय म्हणून लेबल झालेला. का? कारण तो शाळेच्या त्या चौकटीत बसायचा नाही कधी. भयंकर स्वच्छंदी, शाळेत जायला काचकूच करणारा, अभ्यास नको, अक्षर माझ्यासारखं काढायला जायचा फटाफटाफटा, म्हणायचा ताई लिहिते कर्सिव्हमध्ये मी पण लिहिणार, मस्ती करणारा, वर्गात एका ठिकाणी न बसणारा. त्याच्यानंतर शाळेतनं दप्तर टाकलं की जाऊन टेकडी होती आमच्या घराच्या जवळ, तिकडे जाऊन एक देऊळ होतं, तिकडे काका मूर्ती करायचे गणपतीचे, ते तासन तास बघत, म्हणजे भूक तहान काही नाही. किंवा वेळेचं भान विसरून जाणं, काहीतरी प्राण्यांमध्ये पक्ष्यांमध्ये रमला की वेळेचं भान विसरून जाणं. ट्रेकिंग करायला त्याला भयंकर आवडायचं. अभ्यास सोडून जे जे करता येणार, ड्रॉइंग काढायचा खूप छान. मग त्यामुळे अभ्यासात पण सगळेजण त्याला अभ्यास कर हे जे काही चालायचं त्याच्यामध्ये तो डेफिनेटली द्वाड मुलगा, बॅड बॉय म्हणून लेबल झाला होता. पण माझ्या आईला ते कळत असेल कदाचित, ती पण शिक्षिका होती, तिने पण खूप प्रयत्न केला वेगवेगळ्या प्रकारे. आणि कायम जे थोडंसं वीकर चाइल्ड असतं ना ते तुम्ही ओव्हर प्रोटेक्ट करता. सो लोक म्हणायचे तू लाडावून ठेवलंयस, काय नाही वगैरे वगैरे असं भरपूर. त्यामुळे त्याला ना कधी तो सपोर्ट मिळाला नाही किंवा आम्हाला काही माहितीच नव्हतं हे काय चाललंय. पण त्याचा एक सुपर हायपर फोकस काही काही गोष्टींवर, स्कल्प्टिंगवर, पेंटिंगवर, म्युझिकवरती, आउटडोअर, ह्या सगळ्यावरती एक हायपर फोकस की तिकडे तो, म्हणजे त्याला तासन तास करायला सांगा, नकला करणं, तो रमून जायचा त्या गोष्टींमध्ये. सो हे जे होतं ते आम्हाला कळलं नाही अंटिल अगदी लेट, जेव्हा तारे जमीन पे आलं आणि या सगळ्या गोष्टी येऊन, डिस्लेक्सिया, ADHD, न्यूरो डायव्हर्जन्स हा इतका चर्चेत आला, तेव्हा लक्षात येतं आता इन रेट्रोस्पेक्ट की खरंच बाबा तो इश्यू होता. पण त्याला काहीही सपोर्ट न मिळून, म्हणजे आता ही जी टिपिकली मुलं सोसायटीमध्ये असतात त्यांना आपण गुड गर्ल, बॅड गर्ल, म्हणजे बॅड गर्ल किंवा बॅड बॉय कॅटेगरीमध्ये ते मोडतात, कारण हे न्यूरोटिपिकल नसतात. आणि मग त्यांना सपोर्ट जो मिळत नाही त्याच्यातनं मग त्यांची गडबड होते. त्यांना म्हणजे जर इतरांना त्यांचा इतका त्रास होत असेल, वर्गात पण त्रास होतो या मुलाचा, घरी पण त्रास होतो या मुलीचं, मग इमॅजिन की त्यांच्या मेंदूत त्यांना काय होत असेल, त्यांना तर किती त्रास होत असेल. त्यांना नसेल का वाटत की टिपिकल याच्यामध्ये मी पण फिट इन व्हावं, पण होता येत नाही त्यांना. तिथे काहीतरी त्यांचा एक न्यूरोसायंटिफिकली त्यांचा एक लोचा असतो, जो आपण आयडेंटिफाय करणं वेळेवर गरजेचं असतं. आता तुम्ही पाहिलं तर माझा भाऊ जे मी म्हणतीये तो म्हणजे राकेश बापट, व्हेरी पॉप्युलर ॲक्टर, 20 वर्ष ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, स्कल्प्टर आहे, पेंटर आहे, नोन फॉर हिज आर्ट. आणि मला बरेचदा राकेश बापटची बहीण का, म्हणजे कुठेही समारंभांना गेलं की मग शीतल कोण वगैरे म्हटलं की मग राकेश बापटची बहीण म्हटलं की ते पटकन ओळखतात. अँड आय एम प्राऊड ऑफ इट. सो हे त्यांनी अचीव्ह केलं, हा एक वेगळा त्याच्यामध्ये स्किल होता. बट ही वॉज डिस्लेक्सिया आणि ADHD हे अनडायग्नोस्ड राहिलं त्याच्या बाबतीत, जे फार नंतर आत्ता रिसेंटली ॲडल्टहुडमध्ये कुठेतरी मदत घेतल्यानंतर त्याला ते ही कॅन, म्हणजे ADD म्हणतात आता ॲडल्टहुडमध्ये. पण दॅट इज समथिंग. पण त्यांनी मदत घेतल्यावर त्याला खूप फायदा झाला. तो म्हटलं अरे मला आधीच सारखं असतं तर मग किती बरं झालं असतं. सो हे जे न्यूरो डायव्हर्जन्स आहे हे कळणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाकडे लक्ष ठेवणं. सिम्पटम्स असतात ते तुम्ही सर्च करा गुगलवरती, मी त्याच्यात जाणार नाही, तुम्ही गुगलवर सर्च करा. फक्त 2 प्रकारचे आपण असतो लोक, म्हणजे एखादी कुठेतरी गाठ आली की त्याचा रिसर्च करून पार ती कॅन्सर आहे असं करून, निदान करून, त्याचा स्ट्रेस घेऊन मग डॉक्टरकडे जाऊन बसतो आणि सांगतो की मला कॅन्सर आहे बरं का, मला हे काय करायला पाहिजे, जे काही नसतं. म्हणजे रूल आउट, मग डॉक्टरकडे गेल्यावर ते काय करतात, रूल आउट करतात. तुम्ही ही ब्लड टेस्ट करा, हा CT स्कॅन करा, MRI करा, पेट स्कॅन करा, जे काही असेल त्याच्यातनं रुलिंग आउट करतात की बाबा काही नाही आहे, ठीक आहे, हे मायनर काहीतरी डिव्हिएशन आहे, काही गरज नाही आहे, हे मॅलिग्नन्सी वगैरे काही नाही आहे. सो हे डॉक्टर्स सांगतात आपल्याला. किंवा दुसरी कॅटेगरी पालकांची, आपल्या माणसांची अशी असते की गाठ आली आहे पण नको रे बाबा, ती कॅन्सरची असेल तर कोण ह्याला फेस करणार, नको रे बाबा, जाऊ दे, काही नसेल करत इतकं पुढे ढकलतात की पार 3rd 4th स्टेजला गेल्यानंतर, डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर पण म्हणतात आता मी काही करू शकत नाही, द डॅमेज इज ऑलरेडी डन. सो दोन्ही कॅटेगरीजमध्ये आपल्याला जायचं नाही. आपल्याला कुठेतरी रॅशनल विचार करायचा आहे. जर सिम्पटम्स दिसत असतील तर पहिली गोष्ट तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियनकडे जा. सर्वात महत्त्वाचं, पिडियाट्रिशियन
कडे गेल्यानंतर तुम्हाला पिडियाट्रिशियन गाईड करेल बेसिक सिम्पटम्सवरती की काय आहे काय नाही, काहीतरी गायडन्स मिळेल तिकडनं. त्यांना जर का वाटलं तर ते तुम्हाला पिडियाट्रिक सकायट्रिस्टकडे पाठवते किंवा न्यूरो सकायट्रिस्ट. सायकियाट्रिस्टकडे जाणं म्हणजे वेळ लागलाय का, हे आपल्या सोसायटीमध्ये भयंकर कॉमन झालंय. तसं नसतं. तुम्ही इतर ज्या जीपीकडे जाता, रेडिओलॉजिस्टकडे जाता, डेंटिस्टकडे जाता, तसंच सकायट्रिस्टकडे पण जाणं अगदी नॉर्मल आहे. तिथे बरेचदा मेडिसिन्स पण असतात जिथे मदत लागू शकते. मग मेडिसिन्स कुठले तरी घ्यायचे म्हटले ना की लोक मग तेव्हा साईड इफेक्ट्सची सगळी लिस्ट काढतात. पण आपण ही सगळी जी हवा दूषित खातोय, किती साईड इफेक्ट्स प्रत्येक गोष्टीचे आहेत. हे आजकाल मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय की बऱ्याचशा अशा ड्रग्ज आहेत की ज्याचे साईड इफेक्ट्स पण मिनिमल आहेत, पण मुलांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला चाइल्ड सायकॉलॉजिस्ट अँड काउन्सिलर्स आहेत, थेरपी घेता येते. वेगवेगळ्या गोष्टी करून तो लवकर आयडेंटिफाय झालेला प्रॉब्लेम, त्याची स्टेज काय आहे, लेवल काय आहे, त्याप्रमाणे तो ॲड्रेस करून त्याच्यावरती आपल्याला काम करता येतं. त्याच्याप्रमाणे मुलाला एक्सेप्ट करता येतं. मुलाला एक्सेप्ट केलं की मग आपले एक्सपेक्टेशन्स रिअलिस्टिक सेट करता येतात. उगाच त्याला आपल्या न्यूरोटिपिकल ह्याच्यामध्ये ढकलून बाकीचे त्याच्याबरोबर येणारे जे दुष्परिणाम आहेत ते सुद्धा त्या मुलाला अन्याय नाही होत त्यांच्यावरती. आणि खूप खूप केसेस आहेत ज्या मी इथून पुढे जेव्हा हे सगळं न्यूरोसायन्स संपेल तेव्हा मी करिअरकडे जेव्हा वळीन तेव्हा मी खूप अशा केस स्टडीज पण घेणार आहे ज्याच्यामध्ये न्यूरो डायव्हर्जंट मुलांनी सुद्धा जगामध्ये खूप गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत. तुम्ही वाचा, असं काही नाही आहे. त्यामुळे प्रत्येकामध्ये टॅलेंट काहीतरी आहे, ते आपल्याला ओळखायचं आहे. न्यूरो डायव्हर्जंट पहिले लवकर ओळखूयात, त्याच्यावरती मुलाला या मुलीला मदत लवकर करूयात, पालक म्हणून हे समजून घेऊयात, एक्सेप्टन्स आणि एक्सपेक्टेशन्स करेक्ट सेट करूयात. आणि मग खूप जास्ती शाळा आहेत ज्या इन्क्लुझिव्ह एज्युकेशन सिरियसली घेतात. नुसतं नावावरती लिहिण्यासाठी आणि ॲडमिशन्स घेण्यासाठी नाही. जे सिरियसली ट्रेन्ड टीचर्स त्यांच्याकडे असतात आणि सेन्सिटिव्ह असतात आणि या सगळ्या गोष्टी, तशा शाळा शोधता येतात. NIOS सारखे बोर्ड्स आहेत, लर्निंग सेंटर्स आहेत. खूप 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 गोष्टी तुम्हाला आता, म्हणजे माझ्या वेळेस किंवा माझा भाऊ लहान होता, आम्ही लहान होतो तेव्हा हे सगळं नव्हतं. आज खूप गोष्टी आहेत. तुम्हाला लिटरली यू आस्क फॉर इट अँड यू विल गेट ऑल द सपोर्ट. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात जरी राहत असाल तरी सुद्धा तुमच्याकडे पिडियाट्रिशियन, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा खूप चांगले डॉक्टर्स आहेत बरं का. तिकडे जा, त्यांची नीट गायडन्स घ्या, डॉक्टर्सकडे जाऊन गायडन्स घ्या. ते कुठेतरी पोपट नेऊन ते भविष्य सांगणारे असतात. नो नाही, तुमचं सगळं, तुम्ही खूप चांगल्या मनाचे आहात, कोणतरी तुमचं वाईट चिंतय, असं नाही आहे तसं नाही आहे. मग कोणतरी फॅमिलीमधलं कोणतरी सांगतात काय तू कुठल्या सकायट्रिस्टकडे जाते, आईला सांगतात, वडिलांना सांगतात वगैरे. जस्ट डोंट लिसन टू एनीबडी. तुम्हाला जेव्हा वाटत असेल तेव्हा तुम्ही रॅशनल डिसिजन इधर रूल आउट करा की असं काही नाहीये, किंवा जर का असेल आयडेंटिफाईड तर त्याच्यावरती लवकर काम करणं सुरू करा. आणि कारण ही निरागस असतात हो मुलं, त्यांच्याबरोबर मजा खूप येते. आपलीच मुलं आहेत ना शेवटी ती. सो जस्ट टेक ओनरशिप ऑफ अंडरस्टँडिंग युअर चाइल्ड आणि देन इट विल बिकम मच सिम्पलर. आणि मुलांना योग्य तो त्याचा उपाय करता येईल आणि फायदा होऊ शकेल. आणि ते त्यांच्या पोटेन्शियलनी शाईन करतील, त्यांना जसं काही शक्य असेल तसं. सो येस, वी शुड बी अवेअर ऑफ दीज थिंग्स आणि सायंटिफिक मदत घ्यायला पाहिजे. कॉमन सेन्सिकली आणि ह्याच्याने काही होणार नाही.